शंकरपाळ्या बनवण्यासाठी मी इथे घेतले 2.5 वाटी गव्हाचं पीठ, पाऊण वाटी पिठी साखर, 3 चमचे बारीक रवा, अर्धी वाटी दूध आणि अर्धी वाटी तूप. गॅसवर भांडं ठेवून अर्धी वाटी दूध आपण त्यात टाकून घेऊया. त्याच्यानंतर लगेच आपण टाकणार आहेत पिठी साखर. हे जास्त गरम करायचं नाही, फक्त साखर विरघळेल इथपर्यंतच ठेवायचं. पीठ चाळून घ्यायचं आणि चाळत असतानाच त्याच्यामध्ये रवा आणि चिमूटभर चवीपुरतं मीठ टाकायचं. आणि त्यामध्येच आपण एकदम कडकडीत असं तुपाचं मोहन पिठाला लावणार आहेत. हे व्यवस्थित असं पिठामध्ये टाकून घ्यायचं आणि हाताने चोळून व्यवस्थित ते एकजीव करून घ्यायचं. हे पीठ अगदी हलक्या हाताने चोळून घ्यायचे. पिठामध्ये तूप एकदम एकजीव व्यवस्थित मिक्स झालं की अशा प्रकारे त्याची गाठ बनते की समजलं पीठ छान आपलं तयार आहे. पीठ मळताना लागलंच तर आणखीन थोडंसं तुम्ही पाणी किंवा दूध वापरू शकता. यामध्येच आता आपलं थोडंसं थंड झालेलं आपलं दूध आणि साखरचं मिश्रण आपण याच्यामध्ये थोडंसं करून घालून मळणार आहोत. एकदम हलक्या हाताने मळत जायचे. असा मस्त घट्ट त्याचा गोळा बनतो. आता हे आपण एक 10 ते 15 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहोत. त्याच्यानंतर एक छोटासा गोळा त्याचा तोडून घ्यायचा आणि अशा प्रकारे त्याच्या लाट्या लाटून घ्यायच्या आणि चपातीला घालतो आपण तशी याची घडी घालून घ्यायची, जेणेकरून आपल्या ज्या शंकरपाळ्या आहेत त्यांना छान लेयर्स येतील. हे छान व्यवस्थित आणखीन एकदा लाटून घेऊयात. हे जास्त जाड किंवा जास्त पातळ ठेवायचं नाही, एकदम मीडियम साईजमध्ये. आणि याच्या कडा आपण कापून घेणार आहोत आणि हवे त्या शेपमध्ये आपण शंकरपाळ्या कट करून घेणार आहोत. शंकरपाळ्या तळत असताना जास्त गरम तेल नको आहे, मीडियम तेलामध्ये तळायच्या आहेत. तेलामध्ये शंकरपाळ्या हलक्याशा वर आल्या की हलक्या हाताने त्याला एकसारखं हलवत राहायचं आहे, जेणेकरून त्या सगळीकडून एकसारख्या तळल्या जातील. 1 ते 2 मिनिटातच आपल्या शंकरपाळ्यांचा कलर बदलला आहे. छान बिस्किटसारखा रंग आला की ह्या साईडला काढून घ्यायच्या. खूप छान होतात या शंकरपाळ्या. याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेलं आहे, तुम्ही एकदा चेक करा. किती खुसखुशीत झाल्या आहेत शंकरपाळ्या बघा. वाव, मस्तच. आणि लेयर्स पण अगदी अप्रतिम आलेले आहेत. आपल्या शंकरपाळ्या रेडी आहेत सर्व्ह करण्यासाठी. तर या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की घरी करून पहा. अशाच वेगवेगळ्या रेसिपीसाठी खाद्यकला विथ योगिताला नक्की सबस्क्राईब करा.